आपण भूगोलाच्या बाह्य प्रक्रिया भाग 2 या पाठामध्ये प्रवेश करतोय. चला तर मग बघूया ह्याच्यामध्ये काय काय आहे. तर बाह्य प्रक्रिया, तर खनन आणि म्हणजेच अपक्षरण या कार्यामुळे भूपृष्ठाची ही झीज होते. हे आपण मागील पाठामध्ये शिकलो, बरोबर आहे. मग आता या अपक्षरण कार्यातून तयार झालेला जो गाळ असतो, संपूर्ण खालची संपूर्ण माती चिखल हा सगळा गाळ हा कारकांकडून वाहून नेला जातो. आणि मग या कारकांची जेव्हा गती कमी झाल्यानंतर त्याचं काय होतं, संचयन होतं, म्हणजे एका ठिकाणी साठलं जातं. मग या पद्धतीनं वाहतं पाणी म्हणजेच नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा आणि भूजल ही कारके अपक्षरण, वहन आणि संचयनाचं कार्य करतात. मग या कारकामुळे भूपृष्ठामध्ये सतत असे बदल घडून येतात आणि मग त्याच्यामध्ये नवीन नवीन भूरूप तयार होतात. मग यातल्या काही भूरूपांची माहिती आता आपण या पाठामध्ये घेऊया. नदीचं कार्य व भूरूपे आणि त्याच्या अंतर्गत सांगा पाहू. तर ओहोळ, ओढा, नाला, नदी यात तुम्ही कसा फरक कराल आणि नदी म्हणजे काय. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये असे काही प्रश्न दिलेले आहेत आणि जे सुरुवातीपासून जो आहे आपल्या या पाठाचा जो सुरुवातीपासूनचा काळ तो आपण सगळा अभ्यास करत पुढे पुढे जाणार. मग त्यातले प्रश्न पण आपण नाही सोडायचे, बरोबर आहे. ते प्रश्न इथं आपण नमूद केलेले आहेत. तर मग नैसर्गिकरित्या एकत्र झालेला पाण्याचा सगळा ओघ गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळे भूपृष्ठावर उताराच्या दिशेने व्हायला लागतो. मग तो स्वतःचा मार्ग स्वतःच आखत जातो. यालाच काय बोलतात, जलप्रवाह. काय बोलतात, जलप्रवाह. मग असे अनेक जलप्रवाह जेव्हा एकत्र येतात मग ते काय होणार, एक इकडून आला, एक इकडून आला, एक तिकडून आला, एक या दिशेने आला. मग ते सगळे मिळून काय होतात, एकत्र आले कि मग तो खूप मोठा संचय होतो आणि मग ते एकत्र येऊनच नदीची निर्मिती ही होते. मग भूप्रदेशाचा उतार, खडकाचा प्रकार, नदीतून वाहणाऱ्या प्राण्याचं हे प्रमाण आणि वेग, प्रवाहाची लांबी, नदीतील गाळाचं सगळं प्रमाण इत्यादी सगळ्या घटकांवर नदीचं आपल्या खनन, वहन आणि संचन कार्य हे अवलंबून असतं. लक्ष आहे ना तुमचं माझ्या बरोबर. चला पुढे जाऊया. आता एक आपल्याला हे पण दिसतंय बघा, चित्र पण मी तुमच्यासाठी दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. नदीचे खनन कार्य या अंतर्गत आपण बघणार आहोत की नदीचा उगम हा समुद्र सपाटीपासून खूप उंचावर होतो. येथे नदी खूप वेगाने वाहते. समुद्र वेगळा, नदी वेगळी. परत लक्षात घ्या, समुद्र आता इथे कुठेही नाहीये, फक्त काय आहे, नदी. आणि सुरुवातीलाच दिले की ती नदीचा उगम हा समुद्र सपाटीपासून उंच होतो, उंचावर होतो. म्हणजे खडकातून कुठंतरी ती एक धार खाली पडत असते आणि मग त्या धारेला दुसरी धार, मग धारेला एक दुसरा जलप्रवाह, असे सगळे मिळून मिळून मग शेवटी सगळे जलप्रवाह जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याच्यातून मग एक मोठी नदी निर्माण होते. हे आता आपण बघितलं. मग आता त्यामुळं तिची झीज करण्याची शक्ती ही जास्त असते आणि नदीचा जो प्रवाह असतो तो वेगवान असतो, म्हणजे वेगात असतो अगदी. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की तिच्यातली सगळी रेती, दगड धोंडे सगळं, तसेच तिला येऊन मिळालेल्या अजून आपल्या त्याच्या अनेक उपप्रवाह, त्याच्यामुळं काय होतं की नदीच्या तळाचं आणि त्यांच्या काठांचं खनन होतं आणि यामुळं घळई म्हणजे व्ही आकाराची नदी, दरी असे किंवा धबधबा इत्यादी भूरूप तयार होतात. तुम्ही बघता ना धबधब्यावर सहलीला जाताना, मग तेच धबधबे, त्याच आपण स्पष्टीकरण घेत आहोत. त्याच्यानंतर व्ही आकाराची नदी म्हणजे संपूर्णपणे अशी वेडी वाकडी अशी नदी. कसा प्रवाह, जसे आपण सुरुवातीलाच बघितलं की अनेक प्रवाह आपला वाट करत जातात नदी, त्याच्यानंतर शेवटी तिचं
अगदी शेवटचं तिचं स्वरूप आहे नदी, त्या जलप्रवाहाचं, बरोबर आहे. मग ही नदी आपली वाट काढत 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 ती प्रचंड प्रमाणात आणि अगदी वेगाने वाहते, बरोबर. आणि मग तिची भूरूप आहेत ही सगळी दिलेली. त्याच्यानंतर आपण पुढे बघूया की नदीचं वहन आणि तिचं संचयन कार्य. बघा, नीट लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीची मी फोड करून सांगते, तसे मुद्दे आपल्याकडे आहेत. आपलं पाठ्यपुस्तक पण आपल्यामध्ये आहे, त्याचेच मुद्दे आहेत आणि ते मी स्पष्ट करत आहे. आलं लक्षात? पुढे जाऊया. आता नदीचं वहन आणि संचयन कार्य. तर नदी ही डोंगराळ भागातून कमी उताराच्या प्रदेशात वाहत येते. झालं स्पष्ट? त्याच्यानंतर पर्वताच्या पायथ्याशी उतारामध्ये काही बदल होतात आणि त्याच्यामुळं काय होतं, तर नदीतली सगळी भरड आणि गाळाचं संचयन हे एका ठिकाणी या ठिकाणी होतं. आणि मग या त्रिकोणी आकारात होणाऱ्या या संचयनातून पंखाकृती मैदान तयार होतात. बघा, पुढे मी चित्र आपल्या उपक्रमात दिलेलं आहे आणि शिवाय आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पण आहे, म्हणजे काळजी करायचं कारण नाही. तर ही पंखाकृती मैदानं कशी तयार होतात ते इथं त्याची व्याख्या आहे. कमी उताराच्या प्रदेशातून नदी वाहत येते, ती पर्वताच्या पायथ्याशी उतारात काही बदल होतात. आता पर्वताचा उतार म्हणजे खालची बाजू, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये त्याच्या ठिकाणी हे सगळं गाळ, सगळी माती, चिखल, दगड दोंडे सगळं त्यांचं काय होतं, एकत्रीकरण होऊन तिथं संचयन होतं आणि मग या त्रिकोणी आकारात होणाऱ्या संचयातून पंखाकृती मैदानं तयार होतात. पुढे बघूया. मंद उतारामुळे नदीचा वेग काही अंशी कमी होतो आणि मग नदीची जी वहन क्षमता असते, काय असते, वहन क्षमता ही कमी झाल्यामुळं ती जरा संथपणे व्हायला लागते, म्हणजे हळू 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 वाहते. मग तिच्या लहानशा अडथळ्यांना देखील वळण म्हणजेच नागमोडी घेत नदीचा प्रवाह पुढे पुढे जात असतो. बघा, नदी आपण जर वरून अगदी बघितली तर अगदी अशी 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 कुठेतरी वाकडी वाकडी अशी गेलेली असते, कुठं सरळ असते, बरोबर. कुठे तिचा वेग मंद असतो, कुठे तिचा वेग इतका जोरात असतो की बापरे, आपण आपली नजर ठरत नाही, इतक्या जोरात असतो. त्याच्यानंतर नदी समुद्राजवळ पोहोचेपर्यंत तिचं पात्र खूप रुंद होतं, खूप मोठी होते ती आणि तिचा वेग जो असतो ना तो खूप कमी होतो आणि मग तिचा सगळा गाळ तिच्या पात्रात आणि काठावरल्या सगळ्या प्रदेशामध्ये असा साठतो आणि मग त्या नदीतल्या गाळाचं हे संचयन होण्यासाठी नदीची लांबी, त्याचं प्रमाण आणि नदीतील गाळाचं प्रमाण आणि भूपृष्ठाचा आणि नदीचा उतार, काय, नदीचा उतार इत्यादी सगळे घटक हे आवश्यक असतात. कारण शेवटी समुद्राला मिळताना तिचं हे संपूर्ण हे तिचे घटक आपल्या लक्षात येण्यासाठी हे मुद्दा आहे. तसंच तिच्या गाळाचं सुद्धा तिथं संचयन होतं आणि अशा प्रकारे या गाळाचं संचयन झाल्यामुळे नदी पात्राच्या आजूबाजूला पूरतट, पूर मैदान, तर मुखाकडील भागामध्ये त्रिभुज प्रदेश अशी भूरोप तयार होतात. आकृती क्रमांक 4.1 पहा, आपल्या बाजूलाच आहे की कशा रीतीने हे थोडासा छोटासा आराखडा आपल्याला दिला गेलेला आहे. पुढे जाऊया. या विभागामध्ये आपण काय शिकलो, तर चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहे आणि ती आपल्या वहीमध्ये नमूद करायची. चला तर मग आता आपण या धड्याच्या, या आपल्या पाठाच्या पुढच्या विभागात प्रवेश करूया.